बागेत इतकी सुंदर फुलं आलेत ना, घरात यावंसं वाटत नाही. सगळे दाखवणार आहे तुम्हाला. त्या अगोदर सकाळचे 7:45 वाजले होते. माझं सगळं काम आवरून झालं होतं. आज मस्त अशी ना भरल्या कारल्याची भाजी बनवणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं, आज खूप दिवसातून अख्खी भरली कारली बनवते. तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगायचं आहे की आज मी कारल्याचं जे सारण बनवणार आहे ना, त्याच्यामध्ये तुम्ही एक्स्ट्रा काय वापरत असाल ना, तर नक्की मला कमेंट करून सांगायचं आहे. आता कारली कट करून घेतली, आतल्या बिया काढल्या. काही बिया ना खूप निबर निघाल्या होत्या. म्हटलं चला बागेत लावून घेऊया, म्हणून बाहेर आले आणि इथं ना खुरप्याने एक बारीक असा लाईन मारून घेतली आणि ज्या काही कारल्याच्या बिया निघाल्या होत्या ना 20-25, त्या सगळीकडे लावून घेतलेल्या आहेत. अगोदरचं सुद्धा इथं ना कारल्याचा आणि दोडक्याचा वेल आलाय. दोडके काय लावायचे म्हणजे लागायचे नावच घेत नाहीत. वेल उगवून 6-7 महिने झालेत, पण दोडके लागलेले नाहीत. का लागले नसतील हे सुद्धा मला कमेंट करून सांगा, जर कोणाला माहिती असेल तर. दुसरी गोष्ट म्हणजे आत्ताच लाईक करा, कारण सुंदर सुंदर फुलं तुम्हाला मी दाखवणार आहे. व्लॉग तुम्ही बघता, व्ह्यूज खूप छान येतात आणि लाईक करायचं विसरून जाता व्हिडिओ बघण्याच्या नादात. त्यामुळे मी तुम्हाला सतत आठवण करून देत असते. व्हिडिओ बघत असतानाच पटकन व्हिडिओ चालू झाल्या लाईक करत जावा. इथं बघा, हा कारल्याचा वेल आहे अगोदरचा, मात्र ही पांढरी कारली आहेत, हिरवी कारली नाहीत. म्हणून आज हिरव्या कारल्याच्या बिया मिळाल्या म्हणून पटकरला लावून घेतल्या. आणि बघा, आपल्या पारिजातच्या झाडावरती ना हा दोडक्याचा वेल चढलाय, पण आणखीन एक सुद्धा दोडका लागलेला नाही. आता सकाळी काय मला पटकरनं हे पारिजातच्या फुलाचं शूट घेता आलं नाही, पण पाऊस पडायला सुरुवात झाल्यामुळं इतकी फुलं येतात. बऱ्याच ताईंच्या कमेंट येतात की आमच्या पारिजातला फुलं नाहीत किंवा काय नाही. ताई, अधूनमधून महिन्यातून एकदा शेणखत घालायचं. बुडापाशी माती आहे ना ती उकरायची चांगली, शेणखत घालायचं, भरपूर पाणी घालायचं पारिजातच्या झाडाला. माझं पारिजातचं झाड आहे ना, जसं लावलंय ना, मला वाटतं की एखादा महिनाच वर्षातली त्याला फुलं नव्हती, नाहीतर कंटिन्यू त्या झाडाला फुलं असतात. केसरी रंगाचा ब्लॅक रोज, इतकी सुंदर सुंदर फुलं आली होती ना, मन प्रसन्न होऊन गेलं होतं या फुलांना बघून. खरंच तुम्ही पावसाळा चालू झालाय, एक तरी तुमच्या आवडीचं झाड लावून बघा. साधा मनी प्लांट लावून बघा, गौरीच्या फुलांचं झाड लावून बघा. फुलांकडे बघितलं ना इतकं प्रसन्न वाटतं ना. दारात फुलं असतील, झाडं असतील ना, आपल्या अंगणातली एनर्जी आहे ना अगदी पॉझिटिव्ह राहते. घरात आले आणि बघते तर काय, गॅसची टाकी संपली होती. हे कशावरून ओळखलं तर गॅसवरती कढई ठेवली होती कारली उकळण्यासाठी, म्हणजे एक्स्ट्रा कडूपणा निघून जाईल म्हणून. तर ती कढईचा गॅस बंद झाला होता, तसं कारली उकळून तयार होती. आणि मग दुसरा गॅस पेटवून बघितला तर पेटत नव्हता. तारीख चेक केली तर बरोबर 1.25-2 महिने झाले होते. म्हणून पटकरनं एका कापड्याच्या घडीवरती गॅसची टाकी टेकवली आणि ओढत ओढत तिथपर्यंत आणली. तसे घरात आहो होते, मी त्यांना पण उठवू शकत होते गॅसची टाकी आणण्यासाठी, पण असं होतं की दुसऱ्यांना उठवणं, नंतर मग आपलं ते काम करणार, त्याऐवजी स्वतःची काही काही काम आहेत ना आपण स्वतः शिकलेली बरी, कारण आपला वेळ वाचतो. आता त्यांना जर उठवलं असतं तर ते अगोदर वॉशरूमला गेले असते, तिथं माझा 10 मिनिटं वेळ गेला असता. म्हणून अशी घरातली छोटी छोटी बेसिक काम आहेत ना, मी ती स्वतः शिकून घेतले, जेणेकरून आपली चिडचिड ही होत नाही आणि वेळही वाचतो. तसंही ते एकदा सकाळी गेले की दिवसभर त्यांना काय पाठ टेकायला मिळत नाही, त्यामुळे मी एवढ्या सकाळी त्यांना काय उठवत नाही. आता जवळजवळ वाजले असतील सकाळचे 7-7:30 झाले असतील. तर आता गॅसची टाकी काढलीच आहे, तर म्हटलं चला इथं गॅस टाकी जोडून घेऊया आपण. मला एकदा गॅस टाकी जोडली ना, तर कमीत कमी 2-2.25 महिने, म्हणजे अगदी 5 दिवस महिन्याचे कमी पडतात, 2 महिने कंप्लीट जाते. म्हणजे भरपूर दिवस गॅसची टाकी जाते, कारण माझी चपाती बनवण्याला स्पीड आहे त्यामुळं. आता गॅसची टाकी सुरकवून घेतली बघा. आता गॅसची टाकी संपलेल्याच्या निमित्तानं इथली स्वच्छतासुद्धा माझी करून झाली होती. आणि आज ना मी भरलं कारलं बनवणार आहे खूप दिवसातून. माझा मोठा भाऊ आला होता आणि शेतातली ताजी ताजी कारली घेऊन आला होता तो. आणि बघा, सारण बनवण्यासाठी शेंगादाण्याचा कूट, खोबरं, लसूण, कोथिंबिरीचं वाटण घेतले, चवीपुरतं मीठ, हिंगपूड, धनेपूड, जिरेपूड, कच्चा गरम मसाला, हळद आणि साठवणीचं काळं तिखट घेतले. तर असं अख्खं भरलं कारलं बनवत असताना या सारणमध्ये मी ज्या वस्तू वापरल्यात ना, त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही आणखीन काय घालता हे कमेंट करून मला नक्की सांगा, कारण मला आवडतं की रेसिपीमध्ये अजून काय तुम्ही वापरता हे जाणून घ्यायला. किंवा तुम्ही जर एखादी कमेंटला मला उत्तर दिलं की हे टाकून बघ, तर ते टाकल्यानंतर त्या भाजीची चव कशा पद्धतीने बदलते हे ट्राय करायला मला आवडतं. आणि माझ्या घरातल्या सगळ्यांना सुद्धा असं घरातलं साधं जेवण पण असं वेगवेगळ्या टेस्टमध्ये खायला आवडतं. त्यामुळं कमेंट करून मला नक्की सांगत जावा की तू हे टाक, म्हणजे कारलं आणखीन तुला छान वाटेल किंवा चव बदलेल. तसं माझ्या हाताने केलेलं ना कारलं बिलकुल कडू होत नाही, खूप छान कारलं होतं. आणि शिळं कारलं खाण्यासाठी खूप अप्रतिम लागतं. आज बनवलेलं कारलं उद्या सकाळी खाण्याची जी मज्जा आहे ना ती नाही. कोण कोण असं शिळं कारलं खातं त्यांनी मला कमेंट करून नक्की सांगा. आता ते सारण आहे ना चांगलं मिक्स करून घेतलं, कारण मीठ सगळीकडे व्यवस्थित मिक्स व्हावं म्हणून.
आणि कारल्यामध्ये भरून सुद्धा घेतलं. आता तेलामध्ये ना जिरी मोहरीची फोडणी टाकली आणि एक्स्ट्रा बारीक कट केलेला लसूण असतो ना त्याची फोडणी दिली. असा बारीक कट करून टाकलेला लसूण आहे ना तो टाकला ना खूप मस्त लागतो. एकदम बघा लाल बुंद असा करपवून घेतलाय म्हटलं तरी चालेल. आणि त्याच्यामध्ये ही सगळी आपली भरलेली अख्खी कारली आहेत ना ती टाकून घेतली. अगदी 2 मिनटं 1 मिनटं आपल्याला तेलात ही परतून घ्यायची आणि 2 मिनटासाठी झाकून ठेवून घ्यायचं. कारण यांना एक्स्ट्रा शिजवावं लागत नाही. आपण अगोदरच याला ना पाण्यात मस्त असं 3 ते 4 मिनटं उकळून घेतलं होतं. अशा पद्धतीनं कारलं बनवलं ना पटकन शिजतं सुद्धा. आता 2 मिनटानंतर बघा कारलं उघडून बघितलं. इतकं मस्त कारलं झालं होतं ना, आहोंना तर खूप आवडलं कारलं, की म्हणले खूप मस्त झालं, एकदम टेस्टला छान लागतंय. तर तुम्ही कसं कारलं करता कमेंट करून नक्की सांगा. आणि आज ना दिवसभर बारीक असा केसासारखा पाऊस चालू होता. इतकं छान वातावरण झालं होतं. आणि आज ना हे सगळं शूट माझ्या मोठ्या लेकीने घेतलंय बरं का. सुंदर असं शूट घेते ती आणि तिची मला खूप माझ्या कामामध्ये मदत होत असते, म्हणजे दोघींची सुद्धा. पण शक्यतो व्हिडिओचं जे काम आहे ना त्याच्यामध्ये तिची खूप हेल्प असते मला. कारण एवढं सगळं करणं एकटीला मला शक्य नाही. आणि इंस्टाग्रामचे सगळे मेसेज बघणं असू द्या किंवा कमेंट्सला रिप्लाय देणं असू द्या, जेव्हा अभ्यास करून तिला बोर होतं, कंटाळवाणं होतं, त्यावेळेस एक्स्ट्रा काही स्क्रोलिंग करण्यापेक्षा ती माझ्या काही कमेंट्सला उत्तर देते किंवा मग मला कमेंट्स वाचून दाखवते आणि मी सांगितलंय तसा रिप्लाय देते. इंस्टाग्राम फेसबुक आहे ना तिकडं मला जास्त बघणं होत नाही. मी फक्त यूट्यूब शॉर्ट्स आणि यूट्यूब लॉंग व्हिडिओ याच्यावरतीच कमेंट वगैरे देत असते. तर इथं बघा मस्त अशी आज ना नाचणीची भाकरी खाण्याची इच्छा झाली. पण झालं असं की नाचणीच्या भाकरीचं जे पीठ होतं ना ते इरी गेलं होतं. कारण ह्याला बनवून पण आता 2-2.5 महिने झालेले आहेत. त्यामुळं म्हणजे भाकरी ज्यावेळेस थापत होते ना त्यावेळेस सारखी ती चिरली जात होते आणि सारखं हाताला पीठ लावावं लागत होतं. त्यामुळं पण आता जाऊ दे, इच्छा झाली नाचणीची भाकरी खायची तर म्हटलं आपली इच्छा आपणच पूर्ण करायची. म्हणून मस्त अशी बघा इथं माझ्यासाठी नाचणीची भाकरी करून घेतली. खरं तर नाचणीची भाकरी खूप पौष्टिक असते आणि ज्यांना मनापासून एक्स्ट्रा वजन आहे आणि वजन कमी करण्याची इच्छा आहे ना त्यांनी नक्की नाचणीची भाकरी करून खावी. तसं माझं वजन जास्त आहे म्हणून खात नाही, मला आवडते म्हणून खातीये. चला मस्त फुलं दाखवते. कोणती घेऊ खाली ती नको ना, छान दिसतंय ना. घेते की मला हातात या पळायचं कळायचं. कसलं भारी दिसतंय. ऐक. पिवळं पण आले त्याच्यात आज. हा माती भरावं लागते काही माती कमी झाली कडकडन माझ्या मध्ये माती भरावी. एक भारी आले ना, पिवळं आल्यामुळे छान दिसायला लागले. ही विकत आणलेली कुंडी डायरेक्ट आपण. हा दमानी होतो ना. हा ह्यात काय करू, शेणखत मिक्स करून परत एकदा अजून दुसरी कुंडी तयार करू, आहे का नाही? वेळ मिळाल्या. ई कसलं भारी दिसतंय. वॉटर ड्रॉप्स. इकडे की ह्याचं वॉटर ड्रॉप की. सकाळी 10 वाजल्यापासून इतका बारीक असा छान पाऊस चालू होता ना आणि तुम्ही समोर फुल बघताय. इतके सुंदर पावसाचे छोटे छोटे थेंब त्या फुलांवरती पडले होते आणि इतकी फुलं गोड दिसत होती ना. बऱ्याच ताईंच्या कमेंट येतात, तुझ्या झाडांना एवढी फुलं कशी काय येतात, तू कोणतं शेणखत वापरते. स्पेशल असा व्हिडिओ बनवण्याचा लवकर मी प्रयत्न करेन, पण तरी पण व्हिडिओत सांगते शक्यतो मी शेणखत वापरते. दुसरी गोष्ट म्हणजे एक मुळी वाढण्यासाठी औषध मिळतं ते सुद्धा अधूनमधून मी वापरत असते. पण सगळी औषधं मी विकत आणत नाही. माझे जे भाव आहेत ना त्यांच्याकडून शेतीसाठी आणलेले असतात ना ते औषधं थोडी थोडी आणतात आणि ते प्रमाण सुद्धा मला सांगतात, त्या प्रमाणाने देते. तुम्हाला जर अशी काही झाडांसाठी औषधं घ्यायची असतील ना तर तुम्ही तुमच्या इथल्या औषधाच्या दुकानातून घेऊ शकता. पण मी स्पेशल व्हिडिओ टाकेन लवकरच. त्यानंतर जेवण करायला घेतलं. लाडू इथं आला होता तर त्याला सुद्धा नाचणीची भाकरी आवडली होती म्हणून म्हटलं चला त्याला अगोदर नाचणीची भाकरी चारून घ्यावी. आणि आज लवकर जेवायला बसले होते कारण माझी तब्येत थोडी या ह्याच्या धावपळीत खराब झाली आणि साखर कमी होते वेळेवरती न जेवण्यामुळं. त्यामुळं इथून पुढं लवकर जेवायला चालू केलं पहिल्या वेळेनुसार 11:30च्या. त्यानंतर बघा हा ब्लाऊज माझा शिवून तयार झाला होता. लवकरच तुम्हाला ही ब्लाऊज आणि साडी घातलेली दिसेल. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला, तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि जाता जाता हाईप आणि कमेंट करा. बाय.